माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य संगमेश्वर तालुक्याच्या वतीनं या 26 जानेवारी दिनानिमित्त उपोषणाला बसलेलो आहोत। यामध्ये सर्व ग्रामस्थ संगमेश्वर तालुक्यातील विविध गावातून ग्रामस्थ आपल्या अडीअडचणी घेऊन आलेले आहेत। त्याच्यामध्ये आम्ही आता तालुका अध्यक्ष शेखर जोगळे साहेब आणि आमचे कार्याध्यक्ष विजय चव्हाण, जिल्ह्याचे उप तालुका अध्यक्ष आपले राजेंद्र बोथरे, आम्ही असे अनेक कार्यकर्ते सर्व उपस्थित आहोत। आज या उपोषणामध्ये आम्ही विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने महसूल खात्याचा एक विषय असा आहे की जे लोकांना, स्थानिक लोकांना, गरिबांना आणि घरकुल योजनेतल्या लोकांना वाळू हा जो एक ज्वलंत विषय आहे, तो वाळूचा विषय तो आपल्याला 10,000 ते 8,000 ब्रासने घ्यावे लागते। आणि इथे अनेक आम्ही व्हिडिओ दिलेले आहेत, लोकेशनचे फोटो दिलेले आहेत, पंचयाद्या झालेल्या आहेत आणि ह्या वैयक्तिक देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही, हे आम्हाला आश्चर्य वाटत आहे। मध्ये माती उत्खनन चालू आहे, बोर ब्लास्टिंग चालू आहे। या संगमेश्वर तालुक्यामध्ये कुठलेही महसूल अधिकारी कागदावरती रंगरंगोटी करून सर्वसामान्य माणसाला त्रास देत आहेत। आता तुम्ही जर संगमेश्वरला गेलात तर एवढं ब्लास्टिंग चालू आहे किंवा एवढं उत्खनन चालू आहे, लोवल्याची इथं ती भराव चालू आहे, तिकडून माती आणून संगमेश्वरच्या मारुती मंदिरच्या इथून माती जी आणली जाते ती माती तिथे टाकली जाते। थोडीशी ब्रास दाखवायची आणि मोठं उत्खनन होत आहे आणि रेकॉर्डला थोडी ब्रास दाखवायची, असा यांचा हे धंदे चालू आहे। दुसरी वारंवार आणि या इतक्या कर्जू, आंगवली, मागजण, गोटणे पुनर्वसन, घोडगे अशा अनेक ठिकाणी बावनदीच्या पात्रात वाळू उपसा चालू आहे। रोज वाळू उपसा आहे। त्याच्यामध्ये आम्ही मध्यंतरी त्यांना ड्रोनच्या द्वारे पण आम्ही त्याला लोकेशनचे पुरावे देऊन सुद्धा त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही। त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे पंचयादी होऊन सुद्धा वाळू जप्त करून सुद्धा मार्च मधली जो विषय होता 24चा तो मे मध्ये फेर चौकशी करायला। आता फेर चौकशी काय होणार त्याच्यामध्ये? पंचयादी झालेली असताना फेर चौकशी कसली? कमाल वाटते मी। फेर चौकशी आता काय त्याच्यामध्ये? वाळू जप्त केलेली वाळू गेली कुठं? आम सभेमध्ये पण त्यांनी स्वतः सांगितलं वाळू जप्त, मी फिरायला विजिटला गेले असताना वाळू गायब झाली। वाळू जर गायब झाली असेल तर वाळूचा FIR का नोंद झाला नाही? वाळूचा FIR नोंद झालेला नाही। त्यानंतर आम्ही 20 तारखेला त्यांना अर्ज दिला की सदरच्या जर जप्त केलेली वाळू गेली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा, कारवाई करावी। अजूनही त्याच्यावरती काय झालं नाही। आणि आता आम्हाला जे काही पत्र दिलेलं आहे, आज आम्हाला जे थातूर मात्र उत्तर दिलेलं आहे भरारी पथक, याच्या विरोधात आम्हाला ते मान्य नाहीये। आणि दुसरं म्हणजे याच्यात जे अधिकारी आहेत ते मंडल अधिकारी नियुक्त केलेले आहेत। अहो, गावातले लोकांच्या तक्रारी आहेत, व्हिडिओ देतात गावातले लोक आणि तलाट्यांना माहिती नाही, मंडल अधिकाऱ्यांना माहिती नाही। ही परिस्थिती अशी आहे, अनागोंदी कारभार चालू आहे। हा एक आहे। जलजीवन मिशन, संगमेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम निकृष्ट झालेले असून कुठल्याही गाईडलाईन्स प्रमाणे, कुठल्याही अंदाजपत्रकानुसार कामं झालेली नाहीत। लोकांना अद्यापही पाणी मिळालेलं नाही। आपल्या पाठीमागे अनेक गावातल्या महिला वर्ग आलेला आहे अनेक गावातून, आणि इथे तक्रारी करून सुद्धा त्याला उत्तरं दिली जात नाही आहेत। हा जे आज प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन, आपण स्वातंत्र्य झालेलं आहे तरी आम्हाला हे असं उपोषणाला बसावं लागतं, ही आमची दयनीय अवस्था आहे। आज सर्वसामान्य माणूस कितीपर्यंत लढू शकतो? यांचे प्रश्न माहितीच्या अधिकारात आपण अर्ज टाकला तरी तिकडून वर्ण येतो तुम्ही प्रथम अपील करा। माहितीच्या अधिकारात जनमाहिती अधिकाऱ्याचे उत्तर देण्याचा अधिकार आहे आणि हेच दादागिरी करतात जनतेवरती। आज 15 ऑगस्टला आम्ही कलेक्टरच्या इथे आम्ही उपोषणाला बसलो, त्यावेळी आम्हाला आश्वासनं दिली होती, त्या आश्वासनाचं काही झालेलं नाही आज तागायत। आज दुसऱ्यांदा उपोषणाला आम्ही बसतो, हे आमची शोकांतिका आहे। आमचा देश स्वतंत्र झाला आहे की आम्ही पारतंत्र्यात आहेत, हाच आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे। मी विजय तुकाराम चव्हाण, मुक्काम पोस्ट कळंबुशी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, संगमेश्वर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता कार्याध्यक्ष। आज पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही आज उपोषणाला इथं देवरुख तहसील कार्यालयासमोर बसलोय। दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही कलेक्टर ऑफिसला बसलो होतो। त्यावेळेला आम्ही मागण्या ज्या आमच्या तालुक्याच्या मागण्या होत्या, आमच्या गावातल्या ज्या काही मागण्या होत्या त्या संदर्भात बसलो होतो। तिथून आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की याची पूर्तता आम्ही करू म्हणून, पण अद्यापही पूर्तता केली नाही। म्हणून आज आम्ही परत 26 जानेवारी 2025 रोजी संगमेश्वर देवरुख तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहोत। आमच्या वाडीचा पहिला प्रश्न जलजीवन मिशन। या जलजीवन मिशन मध्ये ठेकेदाराने पूर्ण कामाचं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। जिथे 10 लाख केतकणवाडी हा 6 झोन मध्ये येतो गावामध्ये,
त्या 6 झोनमध्ये त्या 6 झोनमध्ये 10,71,000चा बंधारा बांधायचा असताना सुद्धा त्यानं तिथं बावलं उभं करून ठेवलं, एक विहीर बांधले, म्हणजे छोटीशीच विहीर बांधले, म्हणजे जेणेकरून त्याचा खर्च 1.5 लाख रुपये असेल, त्याच्यात त्यानं ते बांधलेलं आहे. आणि पूर्ण लाईनची पूर्ण वाट लावून टाकली. ज्या लाईनी टाकल्या त्या लाईनी वरच्यावरच आहेत. खरं म्हणजे एस्टिमेट प्रमाणे 2.5 फुटापर्यंत खाली लाईन खोदायची होती त्यांना, पण तसं ठेकेदाराने कुठलेच केलेलं नाहीये. आणि मुळात वाडी प्रमुख आमचे ज्यांच्या ताब्यात वाडी आहे त्या वाडी प्रमुखांना ताब्यात न घेता किंवा त्यांच्या कानावर कुठलीही गोष्ट न घालता ठेकेदाराने काही मोजक्याच लोकांना घेऊन ते काम चालू केलं आणि पूर्ण काम त्या निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. तर याची सखोल चौकशी व्हावी, याची पाहणी व्हावी. आणि दुसरा विषय आमचा कळंबुशी केतकणवाडी गणपती विसर्जन घाट, जेथे आम्ही गणपती विसर्जन करतो तो घाट आहे, तो घाट अद्यापही बांधलेला नाही, चोरीला गेलेला आहे. आणि ते पैसे ग्रामपंचायतीकडून ठेकेदाराला वर्ग करण्यात आलेले आहेत. त्या गणपती घाटाचा निधी हा 65,000 रुपयाचा आहे. स्मशान आहे, त्या स्मशानामध्ये कटोरा बांधलेला आहे आणि तोच त्यांनी गणपती विसर्जन घाट दाखवलेला आहे. मी गणपती विसर्जन घाटाची व्याख्या जेव्हा ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारली, पण ती ग्रामविकास अधिकाऱ्यांना गणपती विसर्जन काय हेच सांगता येत नाही. तरी याची पण सखोल चौकशी करण्यात यावी असं आम्ही पत्र गट विकास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग यांना दिलेलं आहे. त्यांच्याकडून गट विकास अधिकाऱ्यांना पत्र आलंय की यांची चौकशी व्हावी म्हणून. हे पत्र 7ला आलंय, म्हणजे जुलै 7ला. आजपर्यंत, आज जानेवारी 2025, आजपर्यंत त्या पत्राची दखल घेतलेली नाही. तरी त्याची पण सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर ठेकेदारावर कारवाई व्हावी. नमस्कार, मी शेखर बाबू जोगळे, माहिती अधिकार कार्यकर्ता, महासंघ, महाराष्ट्र राज्य, संगमेश्वर तालुका अध्यक्ष. नगरपंचायतच्या प्रशासन अधिकाऱ्याचा देवरुखमध्ये काही वचक राहिलेला नाहीये. निधी कोट्यावधीचा निधी आणलेला आहे, पण त्याचा काही उपयोग होत नाही. रस्ते, गटार, त्याप्रमाणे इतर सुविधा लोकांना काही चांगल्या मिळत नाहीयेत. सकाळपासून आम्ही उपोषणाला बसतोय, पण CO साहेब इथं जागेवर आलेले नाही, तिथं त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.